नमस्कार. दीपाज किचनमध्ये आज आपण अगदी कुरकुरीत होणारे कॉर्न पकोडे बनवणार आहोत. विशेष म्हणजे अगदी 10च मिनिटांमध्ये हे तुम्ही पकोडे तयार करू शकता. खायला म्हणाल तर एकदम खमंग आणि एकदम क्रिस्पी लागतात. त्यामुळे नक्की एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. चला तर मग आपण लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे कॉर्न पकोडे बनवण्यासाठी 250 ग्रॅम इतकं स्वीट कॉर्न मका घेतलेले आहे. याऐवजी तुम्ही ते साधी मका सुद्धा वापरू शकता. हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथं मोठं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर इथे 8 ते 10 मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यामुळे भजी एकदम टेस्टी बनली जाते. तसेच इथे अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा मी हातावरती याला असं थोडंसं चोळून घेणार आहे. त्यामुळे मस्त असा याचा सुगंध येतो. आता हे सुद्धा घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे. तसेच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे. आता याला मिक्सरमध्ये आपण थोडंसं बारीक वाटून घेणार आहोत. जास्तही फिरवण्याची गरज नाही. थोडंसं भरडच काढायचं आहे. कारण यामध्ये थोडीफार मका राहिली तरी सुद्धा भजी अगदी मस्त अशी बनली जातात. इतपत याला असं वाटून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे आपण काढून घेऊयात. हे भजी इतकी सोपे आहेत की तुम्ही अगदी 10 मिनिटात म्हणाल तरी सुद्धा मस्त अशी एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी बनणारी ही भजी बनवू शकता. त्यासाठी मी ते 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. घरातील जी छोटी वाटी आहे त्याने हे पीठ घ्यायचं आहे. इथे या पिठामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. कारण मकेचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच आपण हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तुम्ही तर बघू शकता बाकीचं सुद्धा राहिलेलं सर्व पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आणि याचं जे पीठ आहे त्याचा घट्टसरपणा बघत बघत यामध्ये पीठ तुम्ही ऍड करायचं आहे. तर इथं बघू शकता अजून थोडंसं हे मला सैलसर वाटत आहे. आता आपण यामध्ये थोडंसं कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली घालायची आहे. त्यानंतर मी अजून 1 मोठा चमचा इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत अशी बनली जाते. आता एका चमच्याच्या साह्याने मी त्याला परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता इतपत हे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याची भजी करून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे. आता मध्यम गॅसवरती ही भजी आपण तळून घेणार आहोत. तर अशी छोटी छोटी भजी आपण यामध्ये सोडायची आहेत आणि मस्त असा भज्याने आकार पकडला की त्याला असं पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता याला मस्त असे काटेरी ज्याला आपण भजी म्हणतो तसे हे बनले गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे इतकी टेस्टी बनली जातात कारण यामध्ये आपण लसूण ओवा याचा वापर केलेला आहे आणि एक स्वीट कॉर्नचा वेगळीच एक टेस्ट याला येते. त्यामुळे एकदम मस्त अशी ही भजी बनली जाते. झटपट तुमच्या मनात आलं तर तुम्ही इन्स्टंट अशी ही भजी बनवू शकता. याचे कटलेट सुद्धा एकदम मस्त होतात. त्याचं थालीपीठ आप्पे हे सर्व काही तुम्ही स्वीट कॉर्न किंवा जे गावरान मका असते त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. अगदी हेल्दी आहे. तर इथेही आपली मस्त अशी कुरकुरीत अशी भजी आपण याला मध्यम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे. म्हणजे इथं आपली ही भजी तळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपली अगदी खमंग एकदम कुरकुरीत अशी लागणारी इथे आपले स्वीट कॉर्न पकोडे इथे तयार आहेत किंवा कॉर्न पकोडे आपले तयार आहेत. तर आपण याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही ते आवाज ऐकू शकता. एकदम मस्त असे बनले गेलेले आहेत. एकदम क्रिस्पी आणि खमंग झालेले आहेत. आता दुसरी सुद्धा बॅच आपण अगदी याच पद्धतीने याला तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली इथे दुसरी सुद्धा बॅच अगदी मस्त अशी क्रिस्पी तळून झालेली आहे. ते सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तर एकूणच आपल्या इथे हे सर्व भजी आपली तयार आहेत. तुम्ही तर बघू शकता एकदम मस्त अशी बनलेली आहेत आणि खमंग असा इथं सुगंध दरवळत आहे. आतून सुद्धा मस्त अशी भाजली गेलेली आहेत. वरून सुद्धा अगदी क्रिस्पी अशी झालेली आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भजी नक्की बनवून बघा. एकदम मस्त बनली जातात. मुलांना सुद्धा आवडतात. तुम्ही सॉस सोबत असेल किंवा ग्रीन चटणी सोबत ही भजी तुम्ही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा. कारण आपल्या चॅनलवरती रेसिपी सोबतच तुम्हाला डेली स्वयंपाकासाठी उपयोगात येणाऱ्या किंवा सण समारंभाच्या महत्त्वाच्या किचन टिप्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे लगेचच आपलं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला तर मग नंतर भेटूया अशाच एका खास अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.